नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर श्रद्धा विशाल मुळे यांचे व्यंकटेश हॉस्पिटल, नवगण राजुरी, जिल्हा बीड. या ठिकाणी होमिओपॅथी उपचाराद्वारे मुतखडा, मूळव्याध, जुनाट सर्दी, दमा, स्त्रियांच्या समस्या, त्वचारोग यावर खात्रीशीर इलाज तसेच ऑनलाईनद्वारे देखील उपचार सुविधा. संपर्क डॉक्टर श्रद्धा विशाल मुळे, व्यंकटेश हॉस्पिटल, नवगण राजुरी, जिल्हा बीड. संपर्क 9823 08 23 96. संपर्क 9823 08 23 96. परभणी जिल्ह्यातील विकास कामांसाठी जिल्हा वार्षिक योजनेचा संपूर्ण निधी वेळेत खर्च करावा. सर्व कामे ही दर्जेदार आणि गुणवत्तापूर्णच असावीत. निधी परत जाणार नाही याची विभाग प्रमुखांनी दक्षता घ्यावी, अशा सूचना पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी केल्या आहेत. 29 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीस खासदार फौजिया खान, आमदार रत्नाकर गोट्टे, आमदार राजेश विटेकर, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर, जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेसी, महापालिका आयुक्त धैर्यशील जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, जिल्हा नियोजन अधिकारी किशोर सिंग परदेसी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. परभणी जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील, असे सांगून पालकमंत्री श्रीमती बोर्डीकर म्हणाल्या. जिल्ह्याच्या विकासात जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीचा मोठा वाटा असतो. या निधीच्या माध्यमातून अनेक विकास कामे मार्गी लागतात. त्यामुळे निधी वेळेत खर्च होईल याची सर्वांनीच दक्षता घ्यावी. शेती, शिक्षण, आरोग्य क्षेत्राच्या विकासावर अधिक भर देण्यात यावा. कामे ही दर्जेदारच असावीत. एकाच कामासाठी वेगवेगळ्या योजनेतून प्राप्त निधी खर्च झाल्याचे निदर्शनास आल्यास त्यास संबंधित अधिकाऱ्याला जबाबदार धरण्यात येईल. शाळा, अंगणवाड्यांच्या दुरुस्तीसाठी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेटी द्याव्यात. सुरक्षेच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व शहरामध्ये CCTV कॅमेरे लावण्यात यावेत. यात्रास्थळांच्या विकासांतर्गत संवर्धनासाठी जिल्ह्यातील प्राचीन मंदिरं, महत्त्वाची स्थळं, यात्रेची महत्त्वाची ठिकाणे यांचा प्राधान्याने प्रस्तावात समावेश करावा. ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्याच्या प्रलंबित योजना तातडीने मार्गी लावाव्यात. रेशीम शेती, फळबाग लागवड आदी क्षेत्रामध्ये वाढ करावी. यासाठी शेतकऱ्यांना विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करावं. ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्ती, वीज वितरण व्यवस्था सुरळीत करणे, ट्रान्सफॉर्मरची दुरुस्ती याकडे प्राधान्याने लक्ष देऊन हे कामे वेळेत पूर्ण करावीत. मानव निर्देशांकात आपला जिल्हा अग्रेसर राहील याची सर्व विभाग प्रमुखांनी दक्षता घ्यावी, असे आवाहनही पालकमंत्री बोर्डीकर यांनी केले. मकर संक्रांतीचे औचित्य साधून महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम सध्या सुरू आहे. मात्र या कार्यक्रमामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम करून समाजाला संदेश देण्याचं काम वैशाली पोटेकर यांनी केलं आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जन्मशताब्दीचं औचित्य साधून नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी परिचित असलेल्या परभणी येथील वैशाली सुनील पोटेकर यांनी मकर संक्रांतीच्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं निमित्त संक्रांतीचे स्मरण अहिल्याचे हा कार्यक्रम आयोजित केला होता. 26 जानेवारी रोजी रामकृष्णनगर येथे त्यांच्या निवासस्थानी संपन्न झालेल्या कार्यक्रमात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कर्तृत्व, धर्मनिष्ठा, तत्त्वज्ञान आणि त्यांच्या कार्याचे महती अधोरेखित करणारा सजीव देखावा त्यांनी तरुण मुलींना प्रशिक्षित करून सादर केला. या देखाव्यात तरुणींनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या भूमिका साकारून स्वागताद्वारे त्यांच्या आयुष्यातील विविध टप्प्यावरचे कार्य नाट्यमय रूपात सादर केले. हळदी कुंकू निमित्त येणाऱ्या जास्तीत जास्त महिलांपर्यंत या उत्तुंग आणि थोर व्यक्तिमत्वाची ओळख करून देण्याच्या उद्देशाने या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाची आखणी करण्यात आल्याची माहिती वैशाली पोटेकर यांनी दिली. सदर कार्यक्रमास सुमारे 500 महिलांची उपस्थिती होती. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.